हॅलो फ्रेंड्स, सो मी माझ्या गावी आली आहे आणि सकाळ सकाळ माझी मम्मी बोलली चला आपण जाऊया कपडे धुवायला. सो मी मम्मीसोबत चालली कपडे धुवायला. तर तुम्ही बघू शकता रस्त्याने चालताना आमच्या इकडे किती हिरवंगार खूप सारं छान असं गवत पण आहे. तर तुम्हाला मी दाखवते. आता रस्त्याने जाता जाता थोडंसं पाणी पण होतं कारण की पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे. तर कातळ पण होतं त्यामुळे थोडंसं मला सावकाश जायचं होतं कारण मी पडणार नाही त्यासाठी काळजी घ्यायची होती. तर मला तिथे थोडेसे खुबे पण दिसत होते, पण ते खुबे मेले होते ॲक्च्युली. तुमच्याकडे त्यांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही फायनली नदीवरती पोचलो. नदीवर पोचल्याच्या नंतर हे तुम्ही पाणी बघू शकता किती सुंदर आहे. तिकडे आमच्या गावातले जेवढे पण लोक आहेत ते नदीवर पावसाळ्यात तिकडेच कपडे धुतात. मग आम्ही कपडे धुवायला सुरुवात केली. पटापट आम्ही कपडे धुवून घेतले. त्याच्यानंतर ताईकडे पूजा होती, सो आम्हाला सत्यनारायणच्या महापूजेला जायचं होतं. म्हणून मम्मी बोलली पटापट आवरून घेऊया आणि आपण जाऊया. तर आम्ही कपडे पटापट धुवून घेतले आणि फायनली आम्ही जायला निघालो. तर मला तिथे गौरीचे हात दिसले, म्हणजे गणपती गौरीचा सीन होता. मी थोडं लेट पोस्ट करते, मला पोस्ट करायला मिळालं नाही. आणि काही छोटे छोटे खुबे दिसत होते मला. तर तुम्ही बघू शकता छोटे छोटे खुबे पण आहेत, त्याची भाजी करून खातात. तर मला थोडेफार पाण्यात दिसले, काही मेले होते. तर मी काही 3-4 पकडले होते, तर तुम्ही दाखवते. आणि हे असं सुंदर असं पाणी आहे, बघू शकता. खळखळ पाण्याचा आवाज पण होतो, तुम्ही ऐकू पण शकता. आणि मग त्याच्यानंतर हे आहे चिरड्याची फुलं वगैरे, असं सुंदर असं आमच्या गावाचं वातावरण. तुम्ही कोकणात आलं की सगळ्यांनाच असं कोकण आवडतंच. आणि लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असाल की मी तुम्हाला शाळा दाखवली होती आमची, ज्याच्यामध्ये मी अंगणवाडीपासून 4थीपर्यंत शिकले त्या शाळेत. आणि त्याच्यानंतर मग मला देवपूजा पण करायची होती, सो मला तिथे फुलं दिसली तगरीची. सो मी ती फुलं पण पटापट काढून घेतली आणि मम्मी थोडी माझ्या पुढेच गेली होती कारण की मी फुलं तोडत बसेपर्यंत ती पुढे चालली गेली, कारण तिला जेवण पण बनवायचं होतं. आणि ही शाळा पण आहे. आणि हा आमचा पूर्ण थोडंसं आमचं वरती डोंगरामध्ये आहे पाणी वगैरे. आणि मी आता खाली जाते. शेती पण करतो आम्ही गावातच, पूर्ण असं घराच्या आसपासच शेती. आणि हे आमचं हनुमानाचं मंदिर. आणि त्याच्यानंतर लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं की आमचा हा गोठा आहे, गोठ्यामध्ये एकच वासरू आहे. आणि त्याच्यानंतर मग मला काही छोटे मोठे जे काही तवशी म्हणतात त्याला, जे मला तवशी थोडेसे दिसले ते मी खाण्यासाठी थोडेफार काढले. आणि ते काढल्याच्या नंतर मी खाऊन घेतले. आणि तुम्ही आमच्या आजूबाजूचा घरावरचा बाजूचा परिसर पण बघू शकता. थोडीशी भाजी आली होती तेरीची वगैरे. आणि हे आमच्या घराच्या बाजूला पण एक भात लावलं होतं, म्हणजे त्याला तांदूळ पिकवतात आमच्या बाजूला. आणि हा वाड्याच्या आमचा मागचा भाग आहे, पूर्ण असं शेती पण लावली आहे. आणि हे आमचं सुंदर असं घर आहे. मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या घराचा पूर्ण व्हिडिओ पण दाखवेल, माझं आतून घर कसं. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.